हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ECC. आज आपण CBSE चा क्लास 10 फिजिक्सचा लाईट रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन हा एक टॉपिक कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला माहिती असेल की हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आपल्याला क्लास 10 च्या फिजिक्स मध्ये स्टडी करायचा आहे. इम्पॉर्टंट सोबतच हा चॅप्टर थोडा लेंदी सुद्धा आहे. आपण दरवेळेसच्या जगण्यामध्ये रोजच्या लाईफ मध्ये आपण बघतोय लाईट हा एक आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे. लाईट अशी एंटिटी आहे, अशी एनर्जी आहे जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असते. हे तुम्ही क्लास 9 मध्ये शिकलेले असणार. या टॉपिक मध्ये आपण लाईट ट्रॅव्हल कसं करतात, एखाद्या पॉलिशिंग सरफेसला जर ते गेलं तर त्यानंतर ते कसं रिफ्लेक्शन होतं, त्याचं बिहेवियर काय असतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्याचं मीडियम चेंज झालं तर काय होतं, या सगळ्या गोष्टी आपण या टॉपिक मध्ये बघणार. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शन मध्ये कोणते कोणते लॉज आहेत, रिफ्लेक्शन कोणत्या लॉज नुसार फॉलो करतात. दुसरा टॉपिक जो आपण कव्हर करणार आहे की कॉन्केव्ह मिररचं रिफ्लेक्शन कसं असतं, कॉन्व्हेक्स मिररचं कसं रिफ्लेक्शन असतं आणि प्लेन मिरर मधून कशा प्रकारचं रिफ्लेक्शन होतं. नेक्स्ट टॉपिक जो आपण कव्हर करणार आहे रिफ्रॅक्शन. त्याच्यानंतर आपण त्या रिफ्लेक्शन मध्ये कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स आणि तसंच सगळ्यात महत्त्वाचं ज्याला तुम्ही घाबरता ते म्हणजे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स. आपण पाठ करायला खूप सारे काही पाठ करून घेतो, पण ज्यावेळेस एक्झामला न्यूमेरिकल्स येतात तर त्या न्यूमेरिकल्स मध्ये आपण काढतो. मग त्या न्यूमेरिकल्सची खूप सारी प्रॅक्टिस आपण या व्हिडिओच्या शेवटी करणार आहोत. जसे जसे टॉपिक येतील तसे तसे आपण या पार्ट मध्ये हे सगळं कव्हर करणार आहोत. तर आपण सुरू करूया लाईटच्या सगळ्यात पहिले व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर आपण सुरू करूया लॉज ऑफ रिफ्लेक्शन पासून. लॉज ऑफ रिफ्लेक्शन समजायच्या अगोदर सर्वात पहिले समजायचं गरजेचं आहे. सो व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय रिफ्लेक्शन. अकॉर्डिंग टू दिस थेरी लाइट ऑलवेज ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाइन. लाईट काय करते, नेहमी एका स्ट्रेट लाईनला ट्रॅव्हल करत असते. पण ज्या वेळेस तो लाईट एखाद्या पॉलिश्ड सरफेसला, जसं आपलं मिरर असतं किंवा कुठलाही पॉलिश सरफेस, जसा हा चिकना सरफेस आहे, त्यावर ज्यावेळेस तो स्ट्राईक करतो, त्यावर ज्यावेळेस तो येतो, त्यानंतर त्याच्यामध्ये तो बाउन्सिंग बॅक होतो. एक जसा एक प्रकारे आपण जर बॉलला टप्पा मारला तर तो बॉलचा टप्पा इथे लागतो, एका वेगळ्या साईडला जाणार. त्याच प्रकारे लाईट सुद्धा ज्यावेळेस स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल करत असतो, एखाद्या पॉलिश सरफेसला ज्यावेळेस तो स्ट्राईक करतो तो त्याची डायरेक्शन चेंज करतो आणि ही डायरेक्शन चेंज करणं याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर हे कसं होतं समजून घ्या. एकदा आपण समजून घ्या प्लेन मिरर. प्लेन मिरर काढताना त्याचा एक सरफेस आपण पॉलिश दाखवतो आणि एक सरफेस त्याचा ब्लाइंडेड असतो. सो इफ वी से की लाईटची ट्रॅव्हलिंगची डायरेक्शन अशी आहे, एक प्रकार लाईट या साइडने आला तर तो लाईट ह्या सरफेस वरून बाउन्स होऊन पुन्हा एका ऑपोजिट डायरेक्शनला ट्रॅव्हल करतो, ज्याला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. मग हे रिफ्लेक्शन होताना काय महत्त्वाचं आहे, ज्या पॉइंटला तो स्ट्राईक करतोय त्या पॉइंट पासून एक आपण इमॅजिनरी लाईन काढतो. त्या इमॅजिनरी लाईनला आपण म्हणतो नॉर्मल. ओके, तर आपला हा झाला नॉर्मल. येणारा जो लाईट आहे त्याला आपण म्हणणार आहे इन्सिडेंट रे. लाईटची एक रे आपण काढतोय त्याला म्हणणार इन्सिडेंट रे. आणि जो रे रिफ्लेक्ट झालेला आहे, बाउन्सिंग बॅक झालेला आहे, त्याला नाव आपण देणार आहे रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे ज्या पॉइंटला तो स्ट्राईक करतो त्या पॉइंट पासून आपण एक परपेंडिक्युलर काढायचा असतो, त्याला आपण म्हणतो नॉर्मल. सो व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट समजलंय का. रिफ्लेक्शन म्हणजे काय, बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट, बाउन्सिंग बॅक ऑफ द लाईट फ्रॉम अ पॉलिशिंग सरफेस or polished surface is called reflection. तर ही डेफिनेशन तुम्ही नोट करून घ्यायची आहे. रिफ्लेक्शन ऑफ द लाईट ची डेफिनेशन विचारली तुम्हाला सगळ्यात पहिले यायचे की बाउन्सिंग बॅक ऑफ द लाईट फ्रॉम द पॉलिश सरफेस इट इज कॉल्ड एज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. मग ही डायग्राम आपल्याला काढायची असते. त्या डायग्राम मध्ये आपण काय मेन्शन करणार की जो येणारा रे आहे दॅट इज कॉल्ड एज अ इन्सिडेंट रे. जो रिफ्लेक्टेड रे आहे किंवा जाणारा रे आहे त्याला आपण म्हणणार आहे रिफ्लेक्टेड रे. आणि या रिफ्लेक्टेड रे आणि इन्सिडेंट रे यांच्यामध्ये इमॅजिनरी लाईन असते
जी पॉइंट ऑफ इन्सिडेंट वरून आपण काढतो परपेंडिक्युलर, कशी काढायची ती परपेंडिक्युलर लाईन 90 डिग्री मध्ये, तर या तिघा रेषा मिळून आपल्याला हे बनतं. सर्वात महत्त्वाचं लाईट मग जो रूल फॉलो करतो तर त्या रूल्सलाच आपण म्हणतो लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ओके, तर आता समजून घ्या या इन्सिडेंट रेने या नॉर्मल सोबत एक अँगल बनवलेला आहे. दिसतोय तुम्हाला असं, या डॉटेड लाईन सोबत इन्सिडेंट रेने जो काही अँगल बनवलेला आहे त्याला आपण म्हणणार आहे अँगल आय, दॅट मीन्स अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि जो अँगल रिफ्लेक्टेड रे सोबत बनतोय त्याला आपण नाव देणार आहे अँगल आर, दॅट इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इन्सिडेंट रे सोबत नॉर्मलचा जो अँगल आहे त्याला म्हणतात अँगल आय, आणि रिफ्लेक्टेड रे चा अँगल आहे त्याला आपण म्हणतात अँगल आर. सो वी कॅन से दॅट अँगल आय म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स, आणि अँगल आर ला आपण म्हणणार आहे अँगल आर रिफ्लेक्शन. तुम्ही त्याला रिफ्लेक्टेड अँगल सुद्धा म्हणू शकता आणि इन्सिडेंट अँगल सुद्धा म्हणू शकता. ओके, अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर मग हे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन यांच्यामध्ये एक रिलेशन सांगणारा लॉ आहे, ते आपण शिकणार लॉ ऑफ रिफ्लेक्शन. तर सगळ्यात पहिला जो लॉ आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा, तो आपल्याला सांगतो अँगल ऑफ इन्सिडन्स इट इज ऑलवेज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. या जगातला कुठलाही पॉलिशिंग सरफेस घ्या, कुठलाही पॉलिश सरफेस घ्या, जर तिथे रिफ्लेक्शन होतंय त्याचा अर्थ इन्सिडेंट अँगल आणि रिफ्लेक्टेड अँगल हे नेहमी इक्वल असणार. म्हणजे जर 30 डिग्रीने इन्सिडेंट झाला तर रिफ्लेक्शन पण किती होणार 30 डिग्री. 60 डिग्रीने इन्सिडेंट अँगल असेल तर रिफ्लेक्शन सुद्धा किती होणार आहे 60 डिग्रीने होणार आहे. हे लक्षात ठेवायचं. सो फर्स्ट लॉ काय आहे, angle of incidence and angle of reflection are equal. सेकंड लॉ जो सांगतो तो तुम्हाला सांगतो प्लेन वर, दॅट मीन्स इन्सिडेंट रे ही जी आहे ती, त्यानंतर रिफ्लेक्टेड रे and normal are in the same plane, सेम प्लेन लक्षात ठेवायचं. आता प्लेन म्हणजे काय, प्लेन म्हणजे विमान नाही का, प्लेन म्हणजे काय असतं, हा जो एक सपाट भाग असणार आहे, सपाट प्लेन सरफेस असणार आहे, सरफेसला तुम्ही प्लेन म्हणायचं. मग तुम्ही बघा जर मी इकडून बघतोय, इकडून येत आहे तर तो असा बाहेर नाही येणार. जर माझा मिरर ह्या साईडला लावलाय तर तो ज्या साईडला येणार त्याच ऑपोजिट डायरेक्शनला त्याच प्लेन मध्ये येणार. जर मी म्हणलो इकडून इन्सिडेंट रे आला तर तो असा येणार. म्हणजे झेड ऍक्सिस मधून जर येत असेल इन्सिडेंट रे तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा झेड ऍक्सिस मध्ये असणार आहे आणि नॉर्मल सुद्धा झेड वर असणार. जर ही तुमची एक्स वाय प्लेन आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, तर एक्स वाय मध्ये एक्स वाय प्लेन मध्ये इन्सिडेंट रे तर रिफ्लेक्टेड रे सुद्धा एक्स वाय प्लेन मध्ये असणार आहे, नॉर्मल रे सुद्धा एक्स वाय प्लेन मध्ये असणार आहे. याचा अर्थ असतो सेम प्लेन. तर लक्षात ठेवायचे, तुम्ही बॉलचा टप्पा जर खाली मारताय या साइड डायरेक्शन मध्ये तर बॉल कधीच इकडे येणार नाही. बॉल टप्पा पडून त्याच डायरेक्शनला, दॅट मीन्स त्याच प्लेनला जाणार. दिस इज कॉल्ड एज अ सेकंड लॉ. So what is first law? That angle I is always equal to angle R, and the second law is incident ray, reflected ray and normal are in the same plane. ठीक आहे, समजलं मित्रांनो. पहिला टॉपिक काय होता आपला, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. मग हे झालं की त्याचा फर्स्ट प्लेन मिरर. ओके, आता आपण बघूया की हेच जर रिफ्लेक्शन जर कर्व सरफेस मध्ये ह्या मिररला थोडं वाकवला, मिररला काय केलं वाकवलं. समजून घ्या, आपल्याकडे एक असा प्लेन काचेचा गोळा आहे आणि तो काचेचा फक्त असा साइडला सर्क्युलर आहे. तर त्या सर्कल पैकी आपल्याला एक केव शेपचा, कोणत्या आकाराचा, केव, गुफा दिसते तुम्हाला, गुफा, ह्या गुफेच्या आकाराचा आपण एक काचेची जशी बांगडी असते, बांगडीचा एक पार्ट घेतला, फक्त तो पूर्ण बॉल सारखा आहे. आणि ह्या बॉलचा मागचा पार्टला काय केला आपण ऑपेक करून दिलं, त्याला कलर मारून घेतला. आणि पुढचा सरफेस जो फ्रंट सरफेस आहे हा कसा ठेवला आपण, पॉलिश्ड ठेवला. मग आता रिफ्लेक्शन कोणत्या सरफेस मधून होणार आहे, पॉलिश सरफेस मधून. ओके, मग हा आपला एक प्रकारचा मिरर झाला.
मग ह्या मिररचं नाव असतं कॉन्केव्ह मिरर. याला काय म्हणणार आहे मित्रांनो आपण आता कॉन्केव्ह मिरर म्हणणार. कॉन्केव्ह का तर केव्ह वरून लक्षात ठेवायचं तुम्हाला. केव्ह आपण मराठीमध्ये आपल्याला माहिती ना गुफा म्हणजे काय असतं, ज्याचा खड्डा असतो असं जागा असतो, तसंच केव्ह शेपचा जो मिरर असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉन्केव्ह मिरर. आणि या उलट ह्या टाइपचा जर मिरर असला आपला जिथे एक्सटर्नल पार्ट आहे जो की पॉलिश केलेला आहे, ओके, हा सरफेस पॉलिशिंग आहे, तर ह्या मिररला आपण म्हणणार आहे कॉन्व्हेक्स मिरर. तर सगळ्यात पहिले मिरर बद्दल आपण हे समजून घ्यायचे. दोन टाइपचे मिरर आपल्याला स्टडी करायचे आहेत. एक आहे कॉन्केव्ह मिरर, हा केव्ह वाला सरफेस, आणि एक आहे फुगलेला सरफेस दॅट इज कॉन्व्हेक्स सरफेस. ठीक आहे. तर जे काही रिफ्लेक्शन होणार आहे या केव्ह भागातून होणार आहे, म्हणजे हा लाईट इकडे येणार आहे, ठीक आहे. तर इकडून तो कुठे जाणार कसं जाणार याचे रूल्स आपण नंतर बघू. तसंच कॉन्व्हेक्स मिरर मध्ये ह्या टाइपचे रिफ्लेक्शन ह्या पॉलिश भागातून होणार आहे. दिस इज ऑल्सो अवर पॉलिश सरफेस. पॉलिश पार्ट हा वेक्स वाला पार्ट आहे, फुगलेला पार्ट, आणि केव्ह सारखा पार्ट गुफा वाला पार्ट म्हणजे तो आपला कॉन्केव्ह वाला पार्ट. तर या दोन टाइपचे आपल्या मिरर असतात. त्यांच्यामधून कशा प्रकारचं रिफ्लेक्शन होतं याचा आपण लगेच बघूया.